विकासभाऊ साने सोशल फाउंडेशन करून गेल्या 10 वर्षांपासून अमरनाथ यात्रेचं यशस्वीरित्या आयोजन केलं जात असून यावर्षी ही यात्रा अतिशय चांगल्या वातावरणात संपन्न झाली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे चिखली मोशी प्रभागातील नगरसेवक विकास साने आणि समाजसेविका सपना साने यांच्या माध्यमातून दरवर्षी अमरनाथ यात्रेचं आयोजन केलं जातं। यावर्षी या यात्रेचा 500 पेक्षा जास्त भाविकांनी लाभ घेतलाय। विकासभाऊ साने सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या विशेष परिश्रमामुळे यात्रा यशस्वीरित्या पार पडली आहे। विकासभाऊ साने सोशल फाउंडेशन आयोजित गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी विविध यात्रा जत्रांचं आयोजन करण्यात येतं। तर अमरनाथ यात्रा खरी तर अतिशय कठीण अशी यात्रा, तर या यात्रेचं आपण नियोजन केलं होतं। मला अनेक कार्यकर्त्यांची भीती होती, यात्रा होती नाही होती, तर ही यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाली। काय सांगाल भाऊ, काय या मागचा उद्देश होता आणि इथून पुढे आपली सध्या भावना काय आहेत? खरं पाहिलं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे ही जी विकासभाऊ साने सोशल फाउंडेशन गेले 16-17 वर्षापासून यात्रा करते आणि ही यात्रा अतिशय कमी पैशामध्ये गोरगरिबांना त्याच्या सवलतीच्या दरामध्ये आपण त्या ठिकाणी यात्रेचं नियोजन करत असतो। आणि ही यात्रा फक्त चिखलीत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी यात्रेमध्ये लोक सहभागी होत असतात। आणि ह्या यात्रेचा काळ तसं पाहिलं तर म्हणजे आपण यावर्षी पाहिलं असेल की खूप असा पाऊस होता, खूप काही दरड अशा ठिकाणी कोसळ होत्या आणि आपण देखील या ठिकाणी यात्रेला येताना एक काय करायचं काय आमच्यामध्ये एक संभ्रम होता, परंतु आमच्या बोलण्याचा आमची विश्वास आहे आणि बोलण्याचा विश्वास त्यांच्या कृपेने आम्ही या ठिकाणी म्हणलं यात्रा आपण काही होत्या पण यात्रा आपण करायची आणि या ठिकाणी यात्रेचं आम्ही आयोजन केलं। आणि आपण पाहिलं असेल की आम्हाला निसर्गाने खूप चांगली साथ दिली, कारण आम्ही पहिलं अमरनाथला गेलो त्या आदल्या दिवशी त्या ठिकाणी यात्रा बंद होती। आम्ही ज्या दिवशी पोहोचलो त्या दिवशी यात्रा चालू झाली, आमचे सर्व भाविक दर्शन करून खाली आले आणि यात्रा दुसरी परत बंद झाली। त्याच्यानंतर काश्मीर असं बाकी ठिकाणी फिरत फिरत आमची भाविक या ठिकाणी माते दर्शनाला आले, वैष्णव माते दर्शनाला आली, ते तुझा पाहिलं असेल त्या ठिकाणी यात्रा बंद होती। आम्ही या ठिकाणी पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर त्याच दिवशी यात्रा चालू झाली। यात्रा लोक दर्शन करून आले, सगळं झालं। आज यात्रा बंद आहे, म्हणजे मला सुद्धा स्वतःला आज यात्रे दर्शनाला जायचं होतं, परंतु त्या ठिकाणी आज यात्रा बंद आहे। मला सांगायचं एवढंच की हे कुठंतरी भोलेनाथची कृपा आहे आणि निस्वार्थ भावनेने जेव्हा आपण कुठली गोष्ट करत असतो कुठलाही स्वार्थ नसतो, एकच इच्छा असते की आपल्याला फक्त गोरगरिबांची सेवा करायची त्यांचं। आणि आम्ही असं काय नाही, संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ही आपण यात्रा हिंदुस्थानाने हिंदुस्थान बाहेर देखील आपण नेपाळ असेल त्याच्यानंतर दुबई असेल अशा ठिकाणी देखील आपण यात्रेचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी अनेकांनी तुम्हाला त्यांच्या जनतेच्या श्रावण बाळ म्हणून तुम्हाला या ठिकाणी तुमचा गौरव होतोय, तर काय वाटतं या ठिकाणी आज तुमच्या नक्की त्याच काय भावना आहेत? खरंच तसं पाहिलं तर मला हे जे श्रावण बाळाची जी उपमा जी दिलेली आहे मी स्वतःला खूप मोठा भाग्यवान समजतो, कारण ही उपमा उभ्या महाराष्ट्रामध्ये मला असं वाटत नाही की ह्या कलियुगातला श्रावण बाळ म्हणून जी मला उपमा मिळालेली ती उपमा दुसरं कोणाला मिळाली असं कधी मला वाटलं नाही। कारण मी ज्यावेळेस पिंपरीच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनला उभं होतो त्यावेळेस मी ज्यावेळेस म्हणजे प्रचाराच्या निमित्ताने फिरत होतो त्यावेळेस पाहायचं लोक रांगोळी रांगोळीचं म्हणजे त्या ठिकाणी चिखली गावचं श्रावण बाळ असं लिहिलं गेलं असायचं, फुलांनी माझं स्वागत करायचे आणि त्यावेळेस असं खरं तर ओरडं यायचं, अरे नगरसेवक पदापेक्षा देवाने आपल्याला एवढं मोठं मान सन्मान दिलेला आहे की त्याच्या पुढे हे पद काहीच नाही। आणि म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला चिखली गावचा श्रावण बाळ या ठिकाणी म्हणतात। धन्यवाद भाऊ, अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमची भावना व्यक्त केल्या। पुढील कार्यासाठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा। खऱ्या अर्थाने या 10 दिवसाच्या आज ट्रिपच्या आयोजनामध्ये अनेक महिलांनी तुमचा उल्लेख केला, अतिशय साधी राहणी आणि उच्च विचार या पद्धतीने अतिशय चांगली पद्धतीने तुम्ही सेवा केली। काय वाटतं, काय भावना आहे तुमची? आम्ही सगळे निस्वार्थपणे आमच्या विकासभाऊ साने सोशल फाउंडेशन आयोजित केलेल्या यात्रेमध्ये सेवा करत असतो। म्हणजे कार्यकर्त्यांकडून असं वाटायला नको की आपण एवढे मोठी व्यक्ती आहे, बाकीच्या लोकांना वाटायला नको की यांच्याशी कसं आपण बोलू। लोक आपण जास्त इग्नोर केलं की लोक जास्त जवळ येत नाही, परंतु अशी परिस्थिती असते की आपण जर सर्वसामान्यांसारखं राहिलं तर सर्वसामान्य म्हणजे गरीबातला गरीब सुद्धा आपल्या जवळ येऊन बोलू शकतो। पण मला पण एवढं भारी वाटलं की लोक म्हणतात की तुम्ही एवढं साधं राहताय,
पण साधं राहिलं की लोकांचा रिस्पॉन्स जास्त मिळतो, म्हणजे मला तरी असं वाटतं. आणि हे मी माझं भाग्य समजते की मला विकास भाऊ साने यांच्यासारखे पती मिळालेत आणि त्यांचे कार्यकर्ते, विकास भाऊ साने सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते, म्हणजेच त्यांना अगदी मी काही छोटे कार्यकर्ते असतील त्यांना मुलाप्रमाणे आणि जे मोठे कार्यकर्ते असतील त्यांना भावाप्रमाणे असं आमचं सगळं कुटुंब आहे. विकास भाऊ साने सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि हे आमचे साने फॅमिली हे एक कार्यकर्ते म्हणजे आम्ही एक कुटुंब आहे असं आम्ही समजतो. आणि असंच त्यांना पुढील कार्यासाठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा. धन्यवाद. जसं कोणतंही कार्य करताना ते कार्य एकटीने सक्सेस होत नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांजवळ लागतं. तशी यात्रा संपन्न होताना सक्सेस होताना कार्यकर्त्यांजवळ या ठिकाणी कार्यकर्ते रवी जाधव काय सांगाल, कशा पद्धतीने एकंदर ट्रिपचं नियोजन होतं आणि तुमच्या सर्व एकंदर टीम बद्दल काय सांगाल? आमचे विकास भाऊ सोशल फाउंडेशनचे जे मेन कार्यकर्ते आमचे जे आम्हाला सगळे बघतात ते म्हणजे संतोष भाऊ जाधव असतील, रामेश्वर पाचारे असेल, दीपक सर न्यावाळे असतील, हे सगळे मेन वरचं नियोजन बघत असतात. ते आम्हाला सांगत असतात पुढे जाऊन तुम्ही आता कसं करायचं, पुढचं नियोजन आहे. आम्हाला आदल्या दिवशी कळतं की उद्याच्या दिवशीचं काय नियोजन असतं, त्यानुसार आम्ही सगळे भाऊंचे जे कार्यकर्ते विकास भाऊ असतील, वहिनी असतील, हे आम्हाला सगळे कार्यकर्त्यांना ना कार्यकर्ता नाही समजत, ते आम्हाला मुलाप्रमाणे जीव लावतात. सगळे आमची पण काळजी घेतात, सगळे यात्रेकरूंची काळजी घेतात. त्यामुळे आम्हाला एक जरा जोश येतो, एनर्जी येते, जरा सगळ्यांना सांभाळून घ्यायचंय. यात्रेकरूंचं आम्ही पुढचं नियोजन असेल ते संतोष भाऊ यांनी सांगितलं रामेश्वर दादा, त्यानुसार आम्ही पुढचं नियोजन करत जात असतो. पुन्हा रुमांच्या चाव्या देणे असेल, पुढे गेल्यानंतर कोणता स्पॉट फिरायचा, मग ते प्रत्येक यात्रेकरूंना सांगायचं काम हे देखील आम्ही करत असतो. विकास भाऊ साने एवढं चांगलं काम करतायत, काय वाटतं भाऊंच्या पुढील कार्यासाठी काय सांगाल? भाऊ आता नगरसेवक झालेले आहेत, आता भाऊंना पुढे आमदार करायचे ही आमच्या सगळ्यांच्याच मनात इच्छा, आमच्या पण मनात आहे, आमच्या प्रभागातल्या लोकांच्या मनात आहे आणि यात्रेकरूंची पण सगळ्यांची तीच इच्छा आहे की भाऊ आमदार झाले पाहिजे. आता काय झालंय, आमच्या पिंपरी चिंचवडला जे 3 आमदार होते, 3 आमदारकीला आता 4 किंवा 5 होणार अजितदादा म्हणल्याप्रमाणे. त्यानुसार आता नवीन जो आमचा चिखली विधानसभा होईल आणि चिखली विधानसभाच व्हायला पाहिजे, आमच्या गावाचं नाव दिलं पाहिजे, जेणेकरून काय आमच्या गावामध्ये काय गावाचे एक वैशिष्ट्य आहे. तुकाराम महाराज जे वैकुंठाला जाताना त्यांनी जे टाळ स्वरूपी आमच्या गावाला जो प्रसाद दिला हे खूप मोठा प्रसाद आहे आमच्यासाठी. त्यानुसार आमच्या विधानसभेला एक चिखली विधानसभाच नाव पडलं पाहिजे आमची खूप इच्छा आहे. आणि त्याचे प्रथम आमदार हे विकास भाऊच व्हावा असे मी आता देवीला प्रार्थना केलेली. आता आमच्यातलं एक रामेश्वर दादा म्हणून त्यांनी मागच्या वेळेस एक संकल्प केलता, एक नवस केलता. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.